तर आता मात्र सेकंड राऊंडचा दुसऱ्या सत्रातील पहिला सामना पाहतोय आपण. खेरणे वर्सेस करावे. खेरणे संघाने नाणेफेकीचं कौल जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले, तर क्षेत्ररक्षण देखील लावून घेतलं जात आहे. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती पहिलाच गोलंदाज मात्र येतोय नोमान. नोमानचा जर विचार केला तर चांगला फेकी, त्याच्या दरम्यान चांगली गोलंदाजी सातत्याने खेरणे संघाकडनं करत असतो आणि तोच गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकर एंडवरती मात्र राजेश म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकर एंडला मात्र धीरज तांडेल. पाहूया दरम्यान सामना रंगतोय हा शिरवणीच्या मैदानावरती 30+चा सामना. शिरवणी प्रतिष्ठान शिरवणी भगवा चषक 2025 मध्ये मी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत करतो. मॅचला सुरुवात होते पंचांच्या भूमिकेमध्ये आतिश वारंगे, निशिकांत भोईर. पाहूया पहिला चेंडू नोमान सामना करील राजेश. 4 षटकांचा हा सामना असेल. दरम्यान मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो, यानंतरची मॅच शिरवणी ब आणि बोनकोडी संघाची असेल तर बोनकोडी संघ लाईव्ह मॅचेस पाहत असेल तर आपण देखील निघायचं आहे घरातून. यानंतर तुमचा सामना असेल. या पुन्हा एकदा पहिला चेंडू मात्र हाताळतोय नोमान. पहिला चेंडू चांगला चेंडू, मात्र इथं चांगला शॉट आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर भेटेल. एका धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे सरसवेल. पहिली धाव मात्र करावे संघाचा पहिलाच मात्र श्री गणेश होते. एका धावेने मात्र इथं खातं खोललं जाते, एक धावाने मात्र खातं उघडलं जाते आणि एक धाव मात्र स्कोरबोर्डवरती लागलं जातं. स्ट्राईक देखील चेंज होते. स्ट्रायकर एंडला मात्र आता येते धीरज तांडेल. धन्यवाद जयेंद्रदादा सुतार आणि संदीप पाटील, दोघांनी आपण व्यासपीठावरती हजेरी लावली आणि मॅचेसचा आनंद देखील घेतला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न बसतोय. इथं मात्र यष्टीरक्षक चेंडूच्या खाली होते, मात्र पहिला हादरा, पहिली विकेट, मोठी विकेट. धीरज तांडेल जातो मात्र तंबूच्या आश्रयाला आणि मात्र इथं पहिला विकेट. धीरज तांडेल बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट. चांगली गोलंदाजी सातत्याने पहिल्या टप्प्यावरती बॉल टाकला जातोय आणि टप्प्यावरती बॉल टाकून मात्र इथं चांगल्या पद्धतीनं खेळून काढण्याचा प्रयत्न होता धीरजचा, पण प्रयत्न फसला आणि सरळ यष्टीरक्षकाकडे मात्र चेंडू विसावला आणि मात्र पहिल्या विकेटची पतन झाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अब्बाई तांडेल, मॅन फ्रॉम करावे. पाहूया काय करतोय संघासाठी. इथं मात्र नोमान मात्र चांगला सेट बॅक मात्र खेरणे संघासाठी चांगली गोलंदाजी मात्र त्याच्याकडनं आपण पाहतोय. स्टार क्रिकेटनं भरलेला संघ खेरणे संघ, त्याबरोबर करावे संघ. मात्र फलंदाजींचा विचार केला तर चांगले बॅटर दोन्ही टीम मध्ये आपण पाहणार आहोत. इथं मात्र खराब सुरुवात करावे संघाकडनं आणि चांगली सुरुवात खेरणे संघाकडनं आपण पाहतोय. तिसरा चेंडू मात्र रिलीज केला जातोय. इथं मात्र चांगला टप्पा, आखो टप्प्याचा चेंडू, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव वाचू शकत नाही. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हरथ्रो होता परंतु कुठली रन न घेण्याचा विचार दोन्ही फलंदाजाचा पाहतोय आपण आणि अशा रीतीने मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या 2. आता मात्र फलंदाजीचा राजेश स्ट्रायकर एंडला. इथं मात्र उडवण्याचा प्रयत्न, परंतु सरळ डी झोन मध्ये जाते. एक धाव मात्र कंप्लीट होईल डी झोन मध्ये आणि एक धाव मात्र भेटेल मात्र करावे संघाला. आता इथून पुढे मात्र करावे संघाला प्लॅनिंग करावं लागेल आणि प्लॅन करावं लागेल की नक्की काय करायचंय पुढे येणाऱ्या षटकांमध्ये, कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर अतिशय चांगलं षटक खेरणे संघासाठी इथं टाकताना आपण पाहतोय आणि खेरणे संघाला आपण जर विचार केला आपण तर 4 चेंडू आतापर्यंत रिलीज करून झाले. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केले गेल्यात. एक चांगली गोलंदाजी मात्र नोमनच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. पहिल्या चेंडूपासून मात्र हा भी होता करावे संघावरती, कारण करावे संघाला पूर्णपणे जखडून आणि बांधून ठेवण्याचं काम कुठेतरी नोमन करतोय. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून. इथून मात्र चांगला चेंडू रिलीज केला जातोय. अतिशय खतरनाक गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक मारा आणि बेधडक गोलंदाजी. मात्र 5वा चेंडू रिलीज केला गेला. डॉट चेंडूची इथे सांगता होते, निर्धाव चेंडूची सांगता होते. कृपया बाईक स्वार बॉल टाकत असताना कोणी आतमध्ये गाडी टाकू नका. बॉल टाकून झाल्याच्या नंतर टाकायची गाडी.
इथं मात्र शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील नोमन इथून मात्र उडवण्याचा प्रयत्न बसतोय. उंची जास्त लांबी कमी परंतु आपलातून क्षेत्ररक्षण काय क्षेत्ररक्षण केलं कारण की सर्कलच्या आतमध्ये असलेला प्लेअर मात्र बाहेर धावत आला उलट्या तोंडाने आणि त्यानंतर मात्र झेल घेतला अतिशय जबरदस्त आणि मात्र करावे संघाला बॅक दुसरा हादरा इथं बसतोय. राजेश सारखा एक मोठा प्लेअर मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय कारण की इथून मात्र पुढे करावे संघाला प्लॅन करावा लागेल. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी व्यवस्थितपणे प्लॅनिंग करावं लागेल काय करायचं पुढे काय नाही कारण तेथपर्यंत मी बघतोय करावे संघाचा अलंकार अष्टपैलू खेळाडू आणि एक जबरदस्त बॅटिंग करणारा फलंदाज म्हणजे त्याचा जर विचार केला आपण तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये जर अलंकारचं करावे संघाचा अलंकार म्हटल्यानंतर वन मॅन आर्मी अशा पद्धतीचा उल्लेख त्याच्याबद्दल नेहमीच केला जातो आणि तोच फलंदाज मात्र बॅटिंगसाठी 2 डाऊन नंतर मात्र 4थ्या क्रमांकावरती येतोय एक अलंकार. नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती फरहान कारण की अलंकारला अजूनही जपून ठेवलं होतं कारण की अलंकार सारखा एक मोठा फलंदाज धाकड फलंदाज त्याच्या बॅटमधून अतिशय जबरदस्त देखणे फटके आपण नेहमीच या ग्राउंडवरती पाहिलेले आहेत नवी मुंबईमध्ये पाहिलेले आहेत आणि तोच अलंकार कुठेतरी मात्र आता बॅटिंग एंडवरती येताना मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती तो असेल आणि नवीन गोलंदाज मात्र गोलंदाज मार्कवरती फरहान. खेरणे वर्सेस करावे वर्सेस खेरणे एक बॅटल चांगला मॅच चांगला सामना आपण पाहतोय मैदानावरती. मात्र पहिल्या षटकामध्ये नोमन यांची जर कामगिरी पाहिली आपण तर जबरदस्त कामगिरी 2 विकेटच्या सहाय्याने मात्र धावा खर्च केल्या फक्त 3. इथं मात्र पहिला चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बाहेर काढतो आणि पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव जरूर घेतली जाते. एका धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या जाऊन पोहोचते 4च्या घरामध्ये. अतिशय देखणी बॉलिंग जबरदस्त बॉलिंग सुरेख गोलंदाजी. आता मात्र दुसरा चेंडू अलंकार सामना करेल यासाठीचा अलंकार मी म्हटलं होतं की अलंकार एक षटकारांचा बादशाह नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विचार केला तर खूप मोठा प्लेअर आहे खूप मोठं नाव आहे यार आणि हा फलंदाज जेव्हा मैदानात होतो तेव्हा मात्र मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज असलेला हा फलंदाज आणि इथून मात्र जिथं गरज होती करावे संघ पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललं गेलं होतं त्यानंतर कुठेतरी मोठा फटका येणे गरजेचा होता. अलंकार येतो पहिल्याच चेंडूवरती उडवतो आणि षटकार ठोकून काढतो. या 6 धावांनी मात्र कुठेतरी मनोबल मात्र करावे संघाचा उंचावेल कारण की गरज होती या षटकाराची आणि या षटकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या 10 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स ठीक आहे पण तू अलंकार जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत करावे संघ पूर्णपणे इनफॉर्म कारण की अलंकार सारखा एक मोठा बॅटर मात्र चांगली फलंदाजी करतोय मात्र तेवढा ताकदीचा हा गोलंदाज फरहान कारण पहिला चेंडू त्याचा आपण पाहिला होता ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू तो चेंडू टाकू शकतो चांगली गोलंदाजी करू शकतो कमबॅक करून देऊ शकतो पुन्हा एकदा. आता मात्र पुलटाच पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह व्हाट अ शॉट यार लवली शॉट बिग हिट 6 रन्स 6 धावा मात्र इथं पाहतो आपण 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. मी आलो आणि मी मारणार अशा पद्धतीचं एक ध्येय आणि धोरण अलंकारचं. अलंकार ॲज अ डेंजर मॅन एक जबरदस्त फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून मात्र इथं बॅक टू बॅक 2 षटकार अतिशय घातक फलंदाजी. फरहान यांचे तंबू मात्र कुठेतरी गुळ केलेले दिसतात कारण पहिला चेंडू खरोखर अतिशय उत्तम दर्जेदार टाकला होता त्यानंतर 2 लोअर फुलटॉस बॉल आणि ते दोन्ही फुलटॉस बॉलवर चांगला समाचार मात्र अलंकारने घेतला. एक लेग साईडला एक चांगला षटकार मारला एक स्ट्रेट ड्राईव्हला चांगला षटकार मारला. इथून पुढे मात्र कमबॅक करतोय बॉल यार नाईस बॉल कारण 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं आणि निर्धाव चेंडूची इथं मात्र सांगता केली जाते. आता मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज फरहान. इथून मात्र चक्कवतोय अतिशय जबरदस्त गोलंदाजी टप्प्यावरती गोलंदाजी अचूक मारा आणि अतिशय घातक गोलंदाजी मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल अलंकार सारख्या बॅट्समनला मात्र थांबवतोय. इथून मात्र चांगला फटका रिलीज केलाय परंतु क्षेत्ररक्षण थ्रो करेल तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने मात्र 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 बाद 17 धावा.
इथून मात्र नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अशर. दिस इज अलंकार मात्र स्ट्रायकर एंड वरती वळ बॅटिंग यार. इथं मात्र खराब गोलंदाजी. येस व्हाईट +1. 2 धावा मात्र स्कोर मध्ये ऍड होतील. धावसंख्या 19. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. 2 विकेट आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक महागडं षटक 14 धावांचं. आणि आता मात्र पुन्हा एकदा टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न केला जातो. इथं मात्र दगा फटका होतोय. दुसरी धाव घेण्याच्या चक्करमध्ये, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये अलंकार सारखा मोठा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये अलंकार सारखा मोठा बॅट्समन मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसेल आपल्याला. आणि खेळणे संघ मात्र कम बॅक करतोय पुन्हा एकदा मॅच मध्ये. धावसंख्या 20 आणि 20 धावावरती मात्र अलंकार सारखा मोठा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. कारण की 14 धावा त्याने ठोकून काढल्या होत्या. परंतु आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये जायला लागेल पॅव्हेलियन जवळ. आता नवीन फलंदाज मात्र दाखल होते मैदानामध्ये. हर्षल. इथून मात्र खेळणे संघ कमबॅक करतोय. कारण की एकच चेंडू झालेला आहे रिलीज करून. कारण पहिला व्हाईट चेंडू होता, त्यानंतर रनआउट आलेला आहे. इथं मात्र गोल्डन मोका असेल खेळणे संघाला. कारण की मोठा विकेट पडल्यानंतर मात्र कुठेतरी बॅकफुट वरती करावे संघ असेल आणि त्याचा फायदा किती घेतला जाईल नक्कीच येणाऱ्या काही चेंडूमध्ये आपल्याला समजून येईल. परंतु चान्स चांगला बनलेला आहे खेळणे संघाला. तो चांगली फलंदाजी करत होता, तो मात्र आऊट झालेला आहे, त्याचा विकेट पडलेला आहे. इथून मात्र पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. अशर मात्र लाईन अँड लेन्स थोडीशी चेंज करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती बॉल टाकावे लागतील. इथं मात्र चांगला फटका रिलीज करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल सरळ डी झोन मध्ये. एक धाव मात्र स्कोर मध्ये ऍड होईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22. लॉस ऑफ 2 विकेट. तिसरा षटक प्रगतीपथावर. या ओव्हरमध्ये अजूनही मोठे फटके खेळावे लागतील. इथं मात्र टॅपच्या स्वरूपामध्ये चेंडू मारला गेला, हलक्या हाताने खेळून काढला गेला. इथं एक धाव कंप्लीट केली जाते. इथं मात्र चांगला षटक हाताळतोय. कारण की व्हाईट जरूर टाकले होते, परंतु चेंडू मात्र चांगले रिलीज केल्यात. आता मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक करून देणारा षटक पाहतोय आपण. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा निर्णय येतोय व्हाईटचा. व्हाईट चेंडूने मात्र एक धावेमध्ये ऍड होईल. एक धावेनंतर मात्र धावसंख्या 23. अजूनही या षटकातील आता मात्र हिट केलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला. क्षेत्ररक्षक सज्ज. इझी. खूप लांबून धावत आला हा प्लेअर आणि त्यानंतर मात्र झेल मात्र घेतला. अफलातून कॅच, चांगला कॅच आणि इथं मात्र विकेटचं पतन होतंय. विकेट नंबर 4 बॅक टू द पवेलियन. करावे संघ मात्र मोठे फटके मारण्याच्या चक्करमध्ये मात्र इथं बॅक टू बॅक विकेट पडले जातात. चोवीस. इथून मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. भूषण अर्थातच भाऊ.
इथून मात्र संघासाठी मोठे फटके खेळावे लागतील, चांगल्या धावसंख्या उभारावी लागेल आणि टार्गेट सेट करावे लागेल. मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू, धावसंख्या 25-25. इथं मात्र मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल तिथून रिव्हर्स झाल्यानंतर मात्र सरळ डी झोन मध्ये गेला. एक धाव मात्र स्कोर मध्ये ऍड होईल. एका धावेने मात्र धावसंख्या 26. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील, म्हणजे येणारे अजूनही 7 चेंडू शिल्लक असतील. पाहूया या 7 चेंडूमध्ये करावे संघ काय करतोय, कारण करावे संघाला आता मात्र मोठ्या हिटची गरज आहे, बिग हिट करण्याची गरज आहे. इथं मात्र सातत्याने वाईट चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू सातत्याने रिलीज केले जातात. चांगला कमबॅक करणारा षटक होता, परंतु वाईट चेंडू जास्त भरणा झाला या षटकामध्ये आशरच्या. आता मात्र चांगला फटका, अतिशय देखणा फटका, परंतु इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण, अफलातून फिल्डिंग. इथं मात्र विकेटची पतन, रनआउट. किती धावा काढल्यानंतर रनआउट झाले तो? 1 धाव. ओके, ठीक आहे. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर करावे संघाची धावसंख्या 28-28. दरम्यान 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा. नवीन गोलंदाजी मार्क वरती सादिक आणि फलंदाजी मार्क वरती योगेश. कॅप्टन योगेश करावे संघाचा. पाहूया मोरक्या तारणा काय करतो संघासाठी, कारण की आत्ता खरी गरज आहे करावे संघाला मोठ्या फटक्यांची. पाहूया कितपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतो. येणारा चेंडू 6 चेंडूपर्यंत किती धाव मजल मारते करावे संघ, आणि खेरणे संघ मात्र कशा पद्धतीनं पेस करतो येणारे 6 चेंडू. सादिकेंचा पहिला चेंडू मात्र चांगला चेंडू, हलवड पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल. इथं मात्र गडबड होते की काय? ओव्हर थ्रो 3 धावा भेटल्या इथं. तीन धावा मात्र इथं धावून काढल्या गेल्या. खराब क्षेत्ररक्षण, चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं, थ्रो खराब झालं, आणि ते खराब थ्रोच्या कारणाने मात्र इथं एक्स्ट्रा 2 धावा नक्कीच करावे संघाच्या स्कोअरमध्ये ऍड होतील. म्हणजे कुठेतरी बूस्ट करावे संघाकडे जाताना. इथून मात्र पुलटाच पद्धतीचा चेंडूपर्यंत काय घडतंय मित्रांनो? युटी आउट, आणि इथं विकेटची पतन होते. एष्ट्यांच्या मागे मात्र झेल टिपला जातोय आणि मात्र फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक 6 बॅक टू द पवेलियन. अर्षद मात्र इथं आउट होते. इथं मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, कुणाल. धावसंख्या 31. अजूनही मोठा स्कोर उभारावा लागेल. अजूनही चेंडू शिल्लक असतील, मोठे फटके मारावे लागतील, कारण की आपल्याला मोठे फटके मारल्यानंतरच चांगला स्कोर बोर्डवरती स्कोर लागू शकतो. करावे संघ मात्र दयनीय अवस्था थोडीशी, कारण 6 विकेट आतापर्यंत पडल्यात. पण कॅप्टन योगेश देखील नॉन स्ट्रायकरवरती आणि स्ट्रायकर एंडवरती कुणाल. मात्र सादिकची चांगली गोलंदाजी मात्र इथं आपण पाहतोय. इथून मात्र सरळ डी झोन मध्ये जाते. 1 धाव मात्र नक्कीच भेटेल.
धावसंख्या 32-32. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. चांगला षटक मात्र सादिक हाताळतोय. चांगली गोलंदाजी सादिकच्या माध्यमातून पाहतोय आपण. इथं मात्र मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न प्रयत्न पासतोय सरळ यष्टीरक्षकाकडे, मात्र इथं झेल बाद. यष्टीरक्षक वारंवार चांगली किपिंग आणि चांगली किपिंगच्या माध्यमातून मात्र इथं आपण सोहेल एक चांगला विकेट किपर सोहेल यांच्या माध्यमातून मात्र इथं वारंवार बॅक टू बॅक झेल घेतले जातात. चांगले झेल त्याच्या माध्यमातून आणि इथं मात्र विकेट नंबर 7 करावे संघाचा बॅक टू द पॅव्हेलियन. धावसंख्या 32. पूर्णपणे अडवून ठेवलेले, अकडून ठेवलेले, जकडून ठेवलेले, बांधून ठेवलेले खेळणे संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी मात्र सादिकच्या माध्यमातून. अजूनही येणारे चेंडू असतील 2. पाहूया 2 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारतो करावे संघ. आता मात्र मोठा फटका खेळावा लागेल कारण धावसंख्या उभारावी लागेल. नवीन फलंदाज धीरज. इथून मात्र वाईट चेंडू फेकला जातोय. वाईट चेंडू नंतर मात्र एक धाव मात्र जरूर स्कोअरमध्ये ॲड होईल. इथून मात्र मोठा फटका खेळावाच लागेल कारण की धावसंख्याचा विचार केला आपण तर चांगल्या पद्धतीने रोखून ठेवले खेळणे संघाने करावे संघाला. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने खेळणे संघ करतोय. इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव मात्र धावून काढली जाते. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि या षटकातील या इनिंगचा मात्र शेवटचा चेंडू हाताला सादिक. फलंदाज योगेश, कॅप्टन करावे संघाचा. मोरक्या मात्र पाहूया शेवटच्या चेंडूमध्ये काय घडतंय. शेवटच्या चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारून देते संघाला. इथं मात्र पुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु चांगली फलंदाजी मात्र क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तोपर्यंत इथं दुसरी धाव कंप्लीट केली जाते. तिसरी धाव होईल की काय, पण 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावांनंतर मात्र धावसंख्या झालेले 36-36. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा झालेले 37 धावांचा एक आव्हान मात्र खेरणे संघापुढे ठेवलेले आहे करावे संघाने. तर येणारे चेंडू असेल 24 आणि 37 धावांची आवश्यकता असेल.
स्ट्रायकर एंडला सोहेल, नॉन स्ट्रायकर एंडला फरहान. इथून मात्र गोलंदाजी करावे संघाला चांगली करावी लागेल आणि फलंदाजी मात्र खेरणे संघाला व्यवस्थितपणे डोकं लावून आणि डोकं शांत ठेवून 37 धावाचा पाठलाग करावा लागेल. कारण की छोटा शेष जरी असला या ग्राउंडवरती, या ग्राउंडचा विचार केला तर 50-60 धावा देखील आपण पाहिल्यात, पण 37 धावांचं आव्हान देखील छोटं नाही आहे या ग्राउंडवरती. कधी कधी असं घडतं की 24 चेंडूमध्ये 24 धावा देखील करणे मुश्किल होते या दुपारच्या सत्रामध्ये. आणि अशा पद्धतीने मात्र आता मॅचला स्टार्ट होईल. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावांचा एक टार्गेट असेल करावे संघापुढे. आणि मात्र गोलंदाजी मार्कवरती अलंकार आणि फलंदाजाचा जर विचार केला आपण तर सोहेल आणि फरहान. सोहेल इन अ स्ट्राइक, नॉन स्ट्रायकर एंडवरती फरहान, गोलंदाजी मार्कवरती अलंकार. अटॅकिंग क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथून मात्र चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू टप्प्यावरती टाकला जातो आणि वेगवान चेंडू मात्र इथं हतलतोय अलंकार आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिल्या चेंडूमध्ये मात्र डॉट बॉल, चांगली सुरुवात. इथून मात्र चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहतोय आणि इथं विकेट नंबर 1 ची पतन होते. पहिला विकेटचा हादरा मात्र खेरणे संघाला. अलंकारने मात्र काय स्टार्टअप करून दिले यार. 37 धावा जरी टार्गेट असेल तरी मी स्वतः मॅचमध्ये इन होऊन ही मॅच काढून दाखवण्याची धमक माझ्यामध्ये आहे आणि तेच चित्र कुठेतरी दाखवते. आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथं मोठा हादरा मात्र लागतोय आणि पहिला विकेटची पतन होते. पहिला विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला. सन्माननीय आमचे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे लेजंड तानाजी काका भोईर यांचं शुभागमन झालेलं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तानाजी काकांचा विचार केला तर 30+ देखील सामना आत्ताच आपण नुकताच तुर्भे येते त्यांनी खेळून काढला, बॉलिंग केली होती. मला वाटते खेरणे संघाच्याच अगेन्स्ट त्यांनी सामना तो खेळला होता. त्यानंतर AKPL अग्रिपोली प्रीमियर लीगमध्ये आपण ज्यांना बघणार आहोत त्या तानाजी काका भोईर देखील 60+ असताना देखील ते देखील खेळणार आहेत. येस अलंकार मात्र इथं वेगवान आणि दाहरदार गोलंदाजी करतो. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झाले. इथं मात्र पहिला चेंडू रियान खेळून काढतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, अटॅकिंग फिल्डिंग लावलेले आहे. ते फिल्डिंग कशासाठी लावले ते दाखवतात, कारण की एक धाव इम्पॉर्टंट आहे, एक धाव महत्त्वाची आहे. मी रोखून ठेवू शकतो, चांगल्या पद्धतीने रोखू शकतो असा अलंकार दाखवतो. आणि 3 चेंडू मात्र बॅक टू बॅक डॉट येताना इथं विकेट देखील मिळाली आहे. आता मात्र चांगला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाताना, परंतु 1 धाव नक्कीच भेटेल आणि एका धावेने मात्र श्री गणेशा होईल इथं खेरणे संघाचा. 1 धाव मात्र संघाला आणि 1 धाव वैयक्तिक रियांची. आता मात्र 1 धावाने खातं देखील उघडलं गेलंय. रोखून ठेवलं होतं पूर्णपणे. चांगली गोलंदाजी, चांगली टप्प्यावरती, चांगली लाईनवरती आणि फास्ट गोलंदाजी अलंकारच्या माध्यमातून. आता मात्र उडवलंय क्षेत्ररक्षक सज्ज, काय होतंय इथं मात्र मोठी विकेट. विकेट नंबर 2 फरहान. सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसते. बिग विकेट. फरहान सारखा एक मोठा खेळाडू, मोठा बॅटर मात्र इथं जातोय तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पवेलियन. अलंकार तांडल इज अ बॅक टू चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगल्या फॉर्म मध्ये असताना चांगली गोलंदाजी करतोय. आणि नवीन फलंदाज मात्र येतोय आदनान जर विचार केला तर चांगला बॅटर आहे, हा देखील इनफॉर्म फलंदाज आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून सातत्याने 30+ क्रिकेटमध्ये आपण पाहतो. आणि तोच आदनान मात्र बॅटिंग इन वरती जाताना, परंतु तेवढ्या ताकदीचा गोलंदाज, तेवढाच हुशार गोलंदाज, तेवढा तरबेज गोलंदाज, पूर्णपणे करावा संघाला पॅक करून घेणारा हा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू हा अलंकार. आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 विकेट मात्र त्यांनी घेतल्यात आणि पहिला षटक मात्र प्रगतीपथावर. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर फक्त 1 धाव अजूनपर्यंत लागलेली आहे खेरणे संघाची. इथूनपर्यंत चांगला क्रिकेट खेळावं लागेल, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. टार्गेट तेवढं मोठं नव्हतं पण तो मोठं करून घेतलं गेलंय. आणि इथं मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये मात्र अलंकार दाखवतो त्याचा दबदबा. 1 धाव खर्च करून 2 विकेट मात्र मौल्यवान विकेट. सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवताना अलंकार. आता मात्र समीकरण चेंज होतोय, कारण 4 षटकामध्ये 37 धावांची आवश्यकता असताना खेरणे संघ पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलला गेला. आणि आता मात्र 18 चेंडू आणि 36 धाव म्हणजे 12च्या सरासरीने आता मात्र रन काढावे लागतील. जो स्कोर 9च्या सरासरीने करायचा होता तो कुठेतरी पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे
चित्र बदललं जातोय आणि आता मात्र 12च्या सरासरीने मात्र 3 षटकामध्ये 36 धावांचं आव्हान कंप्लीट करायचं आहे. इथून मात्र नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. कुणाल कमबॅक केले यार. 37 धावांची आवश्यकता असताना मात्र अलंकार आला, पहिला षटक हाताळला आणि मात्र अवघी 1 धाव खर्च करून 2 विकेट देखील घेतला. पॉवर प्लेचा तो षटक होता आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धडाकेबाज गोलंदाजी आणि फलंदाजीचा विचार केला तर 2 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते, परंतु तो त्याचा विकेट पडल्यानंतर मात्र करावे संघाची दयनीय अवस्था आपण पाहिली आणि फक्त 37 धावांचा एक माफक आव्हान देखील आपण पाहिलं. परंतु आत्ता मात्र अलंकार मात्र चांगली गोलंदाजी करून संघाला पूर्णपणे परत एकदा आपल्या संघाला सामन्यामध्ये घेऊन आले आणि आता मात्र दुसरा षटक हाताळण्यासाठी कुणाल. इथून मात्र नकारात्मक चेंडू, वाईट चेंडू. इथं मात्र 1 धाव स्कोअर मध्ये ऍड होईल. 1 धावेंनी मात्र धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. ओ कुणाल काय करतोय. नक्कीच आता खेळणे संख्या देखील मोठे फटके मारण्याचा प्रयत्नात असेल, कारण की धावसंख्या काढायची, आता उभारायची. इथं मात्र चकावतोय, फसवतोय. अतिशय देखणी गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला जातो, चांगल्या टप्प्यावरती रिलीज केला जातो आणि या बॉलला मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. मात्र इथं डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच प्रयत्नाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हणून पाडला जातोय आणि गोलंदाजी मात्र व्यवस्थित अचूक टप्प्यावरती केले जाते. फलंदाजाचा तोल कुठेतरी गमावली की काय, कारण की मोठे फटके फक्त बॅट फिरून मारण्याचा प्रयत्न केला जातो, पण बॉलर आपला डोकं लावून व्यवस्थितपणे जिथं टप्पा टाकायला पाहिजे त्या टप्प्यावरती टप्पा टाकतोय आणि व्यवस्थितपणे बॉल हाताळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय. अतिशय जबरदस्त सुरेख गोलंदाजी मात्र कर्रावे संघाकडनं सातत्याने केली जाते. कुठेतरी खेळणे संघ आता बॅकफुटवरती ढकलला गेले, कारण की धावा जास्त हवे आहेत आणि मात्र इथं फटके येत नाही. पुन्हा एकदा सेम अतिशय चपलाई भरलेली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी आणि सुरेख टप्पा. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट. ॲब्सोल्युटली सुपर गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीचा नमुना पेश करतोय करावे संघ. आतापर्यंत चकडून ठेवलेला, कारण की जवळपास 9 चेंडू टाकून रिलीज करून झालेले आणि फक्त अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील मिळवल्यात. इथून मात्र चांगला फटका होतोय. येस इट इज अ 6. गरज होती कमबॅकची आणि कमबॅक करून देतोय फलंदाज रियान. कमबॅक करतोय अतिशय जबरदस्त. ज्या षटकाराची गरज होती, ज्या षटकार कोण मारेल, कोण सुरुवात करेल, नक्कीच रियान म्हटलं की हो मी एक चांगला फलंदाज आहे आणि मी देखील मोठे फटके मारू शकतो आणि तो फटका दाखवतोय आणि कमबॅक करून देतो संघाला, कारण की आव्हान छोटं आहे, तेवढं मोठं नाही. अजून एखादा षटकार आला तर मॅच पूर्णपणे पलटी होईल, मॅच मध्ये बदलाव होईल, कारण की चांगली गोलंदाजी कुणाल करत होता सातत्याने, पण एक मोठा फटका त्याच्या बॉलिंग मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा व्हाट अ शॉट ॲब्सोल्युटली जबरदस्त हिट. 6 रन 6 धावा. या षटकाराने मी म्हटलं होतं आणखी एक षटकार आला तर मॅच पूर्णपणे फिरेल, कारण की जी मॅच करावे संघाकडनं जाताना दिसत होती ती मॅच कुठेतरी रियान खेचतोय, रियान काढून देतोय आणि मात्र चांगल्या पद्धतीने बॅटिंग हँडल करतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट झाल्यानंतर देखील हा बॅट्समन कमबॅक करतोय. चांगली बॅटिंग आणि अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 14 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 14 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र बॅटर मात्र आपली हिटिंग दाखवते. इथं मात्र फसवतोय पुन्हा एकदा, परंतु एकदा मात्र चोरून घेण्यामध्ये यशस्वी होतोय की काय, परंतु कव्हर अप असल्यामुळे कदाचित एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल ती खेळणे संघाला. अतिशय जबरदस्त षटक हाताळला होता अलंकारने. पहिल्या षटकामध्ये 1 धाव खर्च करून 2 विकेट घेतल्या होत्या, परंतु हा कुणालचा षटक बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आल्यानंतर हा षटकामध्ये कमबॅक केलं खेळणे संघाच्या रियानने आणि आता मात्र संघ चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला आणि धावसंख्यांचा विचार केला ना
तर 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र मॅच फिरते की काय अशा पद्धतीची अवस्था सध्या करावे संघ टेन्शन वाढतोय, कारण की ज्या पद्धतीने टेन्शन पहिल्या षटकामध्ये खेरणे संघावरती आपण पाहत होतो, प्रेशर राईज प्रेशर म्हणजे प्रेशर काय असतं ना ते आता सध्या आपल्याला करावे संघावरती दिसतोय. मगाशच्या पहिल्या षटकामध्ये जेव्हा षटक रिलीज केला अलंकारने 1 धाव खर्च केली तेव्हा खेरणे संघावरती प्रेशर होता आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने अटॅक केला आणि जवळपास 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा म्हणजे जवळपास 13 धावा खेचून काढल्या, तेव्हा मात्र प्रेशर करावे संघावरती आपण पाहिला. आणि आता मात्र चांगली सुरुवात इथं पाहतोय आपण. राजेश गोलंदाजी मार्कर, राजेश म्हात्रे. इथं मात्र राजेश काय चमत्कार करते पाहूया आपण. इथं मात्र खराब गोलंदाजी, सातत्याने वाईट टाकले जात आहेत, वाईटचा भरणा केला जातोय आणि धाव संख्या 16. इथून मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू, हाय अँड हँडसम, जबरदस्त शॉट, षटकार 6 धावांसाठी. वडा शॉट यार, मिळवणच्या दिशेने हा खेचलेला खणखणीत षटकार. हे 6 धावांनी मात्र मॅचचं चित्र परिवर्तन होते, मॅच पूर्णपणे फिरते. आता मात्र खेरणे संघ जबरदस्त स्थितीमध्ये. अरविंद सुवर्ण संधी आलेले, अरविंद तांडेलसाठी सुवर्ण संधी असेल, अरविंद तांडेल यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. त्यांचा भाचा श्लोक पवार यांच्या माध्यमातून जर अरविंद तांडेलने जर कॅच पकडली तर 500 रुपये रोख. त्यांचा भाचा श्लोक पवार यांच्याकडनं 500 रुपये रोख रक्कम असेल. अरविंद तांडेल झेल घ्या आणि 500 रुपये मिळवा. चला जाता जाता एंट्री फीसचे 500 रुपये तरी कव्हर होऊ शकतात. तर इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केलाय, परंतु चांगला फटका देखील काढून काढलाय. 1 धाव मात्र जरूर भेटेल, एका धावेने मात्र समाधान मानावे लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु यष्टीरक्षक मात्र चपलाईने आपला हा बॉल अडवतोय. मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते, एका धावेने धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 23-23, अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. तर नाणेफेकीसाठी शिरवणे ब संघ आणि बोनकोडे संघ दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी पॅव्हलिंग बॉक्स जवळ संपर्क साधायचा आहे. शिरवणे ब संघ आणि बोनकोडे संघ. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मात्र करावे संघाकडनं आपण पाहतोय. चांगले फिल्डिंग इथं मात्र 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. अजूनही मॅच मध्ये पूर्णपणे मॅच जिवंत आहे, कारण की जर विचार केला अजूनही 9 चेंडू शिल्लक असतील आणि 9 चेंडू मध्ये इथून पुढे मात्र 13 धावांची आवश्यकता असेल. इथून मात्र चांगला फटका रिलीज केले परंतु क्षेत्ररक्षक तयार, क्षेत्ररक्षण करेल. 1 धाव मात्र इथं कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 25-25. इथं मात्र चक्कावतोय. ज्या निर्धाव चेंडूची आवश्यकता होती करावे संघाला मात्र 1 धाव मात्र जरूर भेटेल बाईकच्या स्वरूपाने. इथं धावसंख्या 26. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धावांचा विचार केला तर 11 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 11 धावा. मित्रांनो मॅच मात्र रंगतदार होत चाललेले आहे. करावे वर्सेस खेरणे संघ. 7 चेंडू 11 धावा, 11 धावा 7 चेंडू. इथं मात्र येतोय, मारतोय गॅप मध्ये, लेगॉनच्या दिशेला मारलेला फटका. इथं मात्र आदनानच्या बॅट मधून इथं खणखणीत चौकार आहे. तुम्ही म्हटलं होतं मग अशी आदनानची बॅट मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे, कारण की चांगल्या पद्धतीनं सीझन सध्या त्याचं देखील चालू आहे. आता मात्र धावसंख्यांचा विचार केला तर धावसंख्या 30. अजूनही
7 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 7 धावा. चला 6 चेंडू आणि 7 धावा. अतिशय रंगतदार सामना. इथं मात्र पहिला चेंडू रिलीज केलाय. नकारात्मक चेंडू, वाईट चेंडूचा इशारा येते पंच अतिश वारंगे यांच्या माध्यमातून. इथं मात्र चकवतो चसवतो स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी मात्र निर्धाव डॉट बॉलची सांगता होते. पहिला चेंडू नक्कीच वाईट टाकला होता पण तो कमबॅक केलं. कमबॅक करावं लागेल. डॉट चेंडू टाकावे लागतील सातत्याने आणि एक मोठा फटका खेळावा लागेल केरला संघाला. पाहूया मोठा फटका येतोय की डॉट चेंडू येते, काय होतं या चेंडूवरती. आता मात्र आलाय 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 आय हँडसम लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला खणखणीत षटकार आणि खेरणे संघ मात्र इथं मॅच जिंकते. अभिनंदन टीम खेरणे आणि हार्ड लक टीम करावे. मात्र अलंकट दांडेल आपण चांगली फलंदाजी केली, चांगली बॉलिंग केली. नक्कीच पुढच्या येणाऱ्या सीझनसाठी आपल्याला आणि आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. चला नेक्स्ट राऊंड शिरवणे ब वर्सेस बोनकोडे 30+. दोन्ही संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय लगेचच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 13 चेंडू आणि 28 धावा, तब्बल 4 6च्या जोरावर रियान करतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्मान्य नवी मुंबईचा लेजंड प्लेअर सन्मान्य तानाजी काका भोईर इथं उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते मात्र इथं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल रियानला. वेल प्लेड रियान. सन्मान्य तानाजी काका भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. इथं खालती चला शिरवणे ब संघ